जग आणि जगातील वागणूक, संचार, संसार वास्तविक खरा नाही, पण कोणाच्या दृष्टीने किंवा परब्रह्माच्या जीवाच्या दृष्टीने काया खरी आहे, जग खरं आहे आणि आपला व्यवहार सुद्धा सगळा खरा आहे. Experience of the world, activities and existence, all these are illusory from the standpoint of Parabrahman. But from the standpoint of the individual soul with body identity, they are all true. असा व्यवहार चालला आहे. वस्तुतः खरं काय आहे? संसार खरा नाही, परंतु जो आशा, इच्छा, वासना याचा गरजेने, याच्या आवडीने तो खरा ठरतो आहे. Although the mundane existence is not real, the people give it reality because of their liking, their attachment for hopes, desires and cravings. एकातून एक निर्माण होतात, पुढचे गेले मागचे राहतात, याच्यावर अवलंबून हा खरा आहे. Happenings in the world give it the appearance of reality. वास्तविक हा अनुभव, जग आणि जगातील आपण हे खरे नव्हे. In reality, the world and our experience of being in it, they are not real. वाचाची जोडी सत्य नसला तरी काही केले तो हटत नाही. Although unreal, our experience appears to be true. संसार सत्य तर नाही आहे, पण तो कार्य केलं हटत नाही. We cannot get rid of the false experience. ठाण मानून बसलाय. The false existence has established itself. त्याच्याबद्दल स्वतःचा निर्धार ऐक. Listen to our conviction about it. स्वतःचा निर्धार ऐक. कोण म्हणतो आहे वाणीचा पुत्र झालेला नाही, असं असून सुद्धा तो संसार करतो मिळण्यासारखा आहे. This is like describing the family life of a son born to a barren woman. पण असं कोण म्हणतो आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा. Who is saying all this? It is Bhagwan Sri Krishna. कारण तो या पंचभूताचा जाणता आहे. पंचभूताची उत्पत्ती रीतीने कसा होते याचा जाणता आहे. Bhagwan Sri Krishna is the knower of the five elements. He knows their origin, how they remain, and how they vanish ultimately. पंचभूताच्या उत्पत्ती को प्राणी मात्राची उत्पत्ती कशी होते याची जाणतो. He knows how the living beings are created out of the five elements. आणि झालेली उत्पत्ती जलप्रय आहे, पाण्यातून झाल्यासारखी आहे. पाण्यातूनच अंकुर येत आहेत, त्याची झाले पिढे वाढत आहेत, पाणी सुकुमिकीचे मरत आहेत. Sri Krishna knows that the creation is due to water, they remain due to water, and when the water gets dried up, they die. असा अनुभव आहे. पण याचा जाणता परमात्मा आहे. मनुष्य प्राणी कायारूपी
काया धर्मे काया निश्चयी असल्याने आपण जे काय वागतो करतो आहो हे खरोखर अशी त्याची कल्पना दिवसेंदिवस आणखी वाढते आहे. The human beings, because of their identification with the body, they take the worldly experience as true. वस्तुतः काया पंचभूतिक आहे. पाचही भूताच्या रसातून निर्माण झालेली काया आहे. In fact, the body is created out of the 5 elements. काया रसातून निर्माण झाले. कायामध्ये रस आहे त्याला सत्व म्हणतात. The body is formed out of food essence. वनस्पतीच्या रसातील नाना गुणधर्म आहेत. गोड, आंबट, तिखट, अमके तमके. हे अनुभव कशापैकी आहेत, कशात आहेत? वनस्पतीच्या रसात आहेत. In the juices of the vegetables, there are tastes of sweet, hot, sour, etc. गोड, तिखट, आंबट, खारट. तेव्हा वनस्पतीच्या रसात आहे. आणि वनस्पती पाण्यातून निर्माण होते. The vegetables are mainly created out of water. पाणी तेजातून निर्माण होते. तेज वायूतून निर्माण होते. वायू आकाशातून निर्माण होते. The water is formed out of heat, the heat out of air, and the air from space. आकाश मूळ माया गुणवृत्ती आहे. तुम्ही आपल्याला जे मानता देहाच्या रूपाने, ते देहाचे रूप वनस्पतीच्या सत्वातून अन्न म्हणून एक होतून त्या अन्न सत्वाला आकार आलेला आहे. You are identifying yourself with your body, which is formed out of food juices. आणि तो आकार म्हणजे आपलं शरीर आहे. आणि त्या शरीरामध्ये आपण असण्याची जाणीव आहे. आणि ती जाणीव अवघ्या शरीराला आधार आहे. The shape of your body is the shape of food essence, and in the food essence, the main thing is the sense of being, the consciousness. आपण असण्याची पण ती जाणीव सत्वाच्या आधाराने आहे. But the beingness depends on the food essence. सत्व उपजल्यानंतर सत्व निर्माण होते. आणि सत्वामुळे जे खरं आहे, आपण करतो ते खरं आहे, आपले पुढे बरे वाईट होणार नाही इत्यादी मनात जीवन घेऊन वावरते. In your beingness, the world appears real to you. Your beingness, you think you are real, and something good is going to happen. That is your hope. काही दिवसापासून सुरुवात झालेली आहे. आणि काही दिवसानंतर तो दिवस संपला की काया आणि काळेमुळे येणारा अनुभव तोही गेला. The beingness is time bound, which has started some days back, and after certain days it will vanish. काही दिवसापासून अनुभव आहे ज्याला तुम्ही आयुष्याची तारीख म्हणता. The beingness has started from the so-called birth. You count your life from that date. तिथपासून ती तारीख संपेपर्यंत अनुभव येतो. शेवटची तारीख संपली मग आपण होतो वा न होतो कधी जाणवणार नाही. This beingness will remain for a certain duration, after which you will not be able to know whether you had ever existed before. असे असू नये. ज्या रूपाने त्याच्या ओळखीन हा प्राणी वागतोय. Despite all this, the human beings behave in the world
with the body identity. म्हणून त्याला पुढील जन्माचं भय, कर्माचं भय इत्यादी मायेने दाखवलेलं आहे. Due to this, the primary illusion has scared man with future birth and effects of bad actions. वास्तव यापैकी काही खरे नव्हे. In fact, all this has no reality. सत्वात जन्म, जन्म म्हणून जाग, झोप आणि जाणीव मन. The creation of the three states of waking, sleep and knowingness. This is because of the food essence. तुम्हाला कधी जाग, झोप आणि जाणीव नव्हती. जन्म शोधल्याने जाग, झोप आणि जाणीव जाणवते आहे. You did not have the experience of waking, sleep and knowingness. These have appeared after the so-called birth, what is called as birth. Thereafter, these have appeared. आणि हा वनस्पतीच्या सत्वातील सत्वाचा गुण आहे. Beingness is the quality of the vegetable juices. हे तो परमात्मा जाणत असल्यामुळे याच्यामध्ये खरं मानण्यामध्ये काही तथ्य नाही असं तो म्हणतो. As the Paramatma knows all this, he says that there is no reality in all this matter. पण मानवाच्या दृष्टीने प्रत्येक सगळं खरे आहे. दिवसेंदिवसांची पुढे चांगलं होणार आहे अशी कल्पनाला कल्पनेची जोड देऊन तो पुढे आपलं मोठं कल्याण होणार आहे इत्यादी कल्पना घेऊन व्यवहार आहे. But as human beings are ignorant of all this, they think that everything is real and they act in the world as if something is nice is going to happen to them. पण मूळ आपण आई अशी जी कल्पना आहे ती काडी लावून बत्ती पेटवली. तिथं काय तूप जळत आहे का तेल जळत आहे, बत्ती गेली. अशी काय तत्वात आपण अजून एक जाणीव निर्माण झालेली आहे. काय तत्वाना होता 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 म्हणजे शेवटी म्हातारपण आले. But our existence is like an oil lamp which burns. As long as the oil is there, it burns and the light continues. And in our case, as long as the food body, the essence is there, our life, the so-called life, continues. कशामुळे आले? काय तत्व जीर्ण झाले. मग शक्ती गेली, बुद्धी गेली, ताकद गेली. शेवटी काय तत्वाचा गुण तोही गेला. ते दुसरा म्हणतो तो गेला. The mind and intellect, they depend on the food juice quality which deteriorates slowly and finally the beingness disappears. पण ज्याला मेला, जो मेला त्याला मेल्याची जाणीव नाही. When the beingness disappears, the observers say that he is dead, but the so-called dead person doesn't know about his death. जन्माला आला तर जन्म आल्याची जाणीव नाही. काही काळांतराने त्याला जाणीव दिलेली आहे. One is not aware of one's so-called birth, and this awareness appeared after some years after the so-called birth. आणि त्यांनी ते होय मानलेली आहे. इथून जिथून हे काय आहे, हे मिथ्या आहे, हे सत्यत्वाने टिकणार नाही, हे तुमच्या लक्षात आलेले आहे. Although one is not born, one has accepted it. The sum total of all this which is said is to bring to your notice the unreality of all this affair. व्यवहार तर तुम्हाला केला पाहिजे आणि तुम्ही करता, परंतु याच्या पुढे माझे आपल्याला काय उपयोग होईल
असं नाही का? तुम्हाला कार्यगृह म्हणून काही नाही. You are doing all your activities, but all this will be of no use because you don't have any lasting form. Your existence is time bound, temporary. पाणी आहे म्हणजे त्यांचं अंकुर आहे, अंकुर आहे म्हणजे झाड आहे. पाणी त्याचे अंकुर नाही, अंकुर नाही म्हणजे झाडही नाही. नाटक बघणे, सिनेमा बघणे, गावोगाव झाले, देशोधर फिरणे, इकडून आला इकडून आला. काय केले ते फिरताना बरे वाटले, श्रम पुष्कळ भोगले, काही त्रास पण भोगला, तरी म्हणजे गम्मत आपण बरे वाटले. एवढ्या पुरतच आहे. Human activities, after all, going here, going there, doing this, doing that. Sometimes you feel tired, but ultimately there is some pleasure also. कधी जाणीव नसताना जग नाही, जग नसताना जाणीव नाही. जाणीव ही पदार्थ धरणी आहे आणि सुधार म्हणजे तुम्ही नव्हे. When there is consciousness, there is world. When there is no consciousness, there is no world. And consciousness is quality of food essence, which you are not. सर्वांना मागे पुढे काही आधार नाही. Your beingness is time bound. There is nothing before, nothing after that. म्हणतो ब्रह्मज्ञानाने सुद्धा टिकाऊ नाही. Even if you have knowledge of Brahman, you can't do any changes. Everything is time bound. आता इथे ब्रह्म आणि ज्ञान इकडे लक्ष द्या. भगवानची तुम्हाला तुम्ही जाणवता की जाणीव का ज्ञान करा. आपल्याबद्दल आपली आवड आणि आपल्या स्वतःच्या आवडीमुळे सर्व व्यवहार चालू आहे. All our activities are because of our self-love and they will go on. आता तुम्हाला ब्रह्मज्ञान आणि ज्ञान ब्रह्म असा उल्लेख त्याच्यामध्ये. ब्रह्म म्हणजे आपण असण्याचा शब्द आणि आपले हजेरी. Brahma means our word and our beingness. शब्द आणि हजेरी मिळून त्याला नाव आहे ब्रह्म. आणि दोन्ही मिळून आहे ते काय ज्ञान. The sum total of the word and beingness is knowledge. तेव्हा तुम्हाला तुमची चिंता दूर होण्याकरता, सत्य काय असत्य काय करण्याकरता, Your problem is how to get rid of the worries and to know what is truth, what is false. आणखी दुःखाच्या अनुभवातून वेगळा होण्याकरता Also, you wish to be separated from pain. तुम्ही असण्याचे जे ज्ञान आहे त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, ज्ञान ब्रह्म म्हणतात. ते ज्ञान ध्यानात धरून त्या ज्ञानाचे ध्यान करा. The knowledge you are is the knowledge of Brahman. Give attention to it. Meditate on it. आणि ते सुद्धा तुम्ही आहात असे जे ज्ञान तुम्हाला तुमची हजेरी जाणवून देते आहे, ते हजेरी जाणवून तुम्हाला देणारे जे ज्ञान आहे, ज्ञान म्हणून आत्मप्रेम आहे, प्रेम म्हणून आवड आहे, आवड म्हणून गरज आहे. तरी पण काय आहे आपण आपल्याचे ज्ञान. The knowledge you are, your consciousness, is your love, your liking, your need. हे आता काय म्हणतात तुम्ही काय ऐकता, याची ओळख म्हणजे याचे ज्ञान होण्याकरता तुम्ही आत्मज्ञानाची शक्यत्व करा. In order to have the knowledge of the truth, friendship with your consciousness, your beingness, your knowingness. स्नेह मैत्री करा आणि तुम्ही असलेल्या आत्मज्ञानाला आज देव मोठा देव आहे, तो तुम्ही असलेले ज्ञान हे ध्यानात ठेवून ते ध्यान करा.
Know your consciousness as the biggest God and meditate on Him. असं जेव्हा कधी कधी घडेल, इकडे या. असे कधी कधी जेव्हा घडेल तेव्हा हे जग खरे की खोटे हे तुम्हाला कळेल. With the happening of your meditation, you will know the reality of the world. You will know whether it is true or false. आणि ते खोटेच कळल्यामुळे खोटे नाहीसे होणार, त्याच्यामध्ये दुःख होत नाही. When you know that the world is false, its vanishing will not give you any pain. मिथ्या असले मिथ्या झाले त्याच्यावर दुःख होणे शक्य नाही. When the false is known as the false, there is no misery. पण हे होण्याकरता तुम्हाला तुम्ही आज अशी जी हजेरी आहे तुम्ही ज्ञान आहे ते ध्यानाला त्याचे ध्यान करा. To achieve that, you must meditate on your beingness, your presence. म्हणजे काय म्हणताय की त्याच्यातून तुम्हाला उत्तर मिळेल. You will get all answers from that. व्यवहारामध्ये कुठलाही काही करू नका. पण ते पण तुम्ही जाणता काही दिवसापासून काही दिवसापर्यंत व्यवहार आहे. Don't avoid your worldly activities. You know they are time bound. कळलेल्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत दिवस कळलेला जेव्हा होईल, दिवस संपला मग तुम्हाला आपण आहे हे कळते आहे हे पण अदृश्य होईल. Your knowingness will last from the first day of your life to the last day, at the end of which the knowingness will disappear. असे आहे हे तुम्हाला स्वच्छ करण्याकरता तुम्ही आपल्या त्या ज्ञानाला तुम्ही ठरवून जा. त्याला गुरु म्हणा, त्याला देव म्हणा, त्याला कृष्ण म्हणा, राम म्हणा, म्हणण्याने पुष्कळ पुष्कळ म्हणा. In order to know the truth, you meditate on yourself, calling it Ram, Krishna, God, or whatever you like. पण असण्याला मात्र तुम्ही ज्ञान स्वरूप आहात या निश्चयात देणार. You may call it anything, but you must be with the conviction that you are knowledge. It is your true being. म्हणण्याने पुष्कळ पुष्कळ म्हणण्याने म्हणा. कोट्यावधी नामं आहेत देवाची. विष्णू सहस्रनाम आहे, अमक सहस्रनाम आहे, चौक सहस्रनाम आहे. The names of God are unlimited. Vishnu Sahasranam itself, there are 1,000 names. 1,000 names of Vishnu only. परंतु या नावाचे रूप कोण आहे? मानवामध्ये असलेले आपण असण्याचे ज्ञान. The names of God are many, but what is His form? His form is the beingness, the consciousness in man. मानव कायेमध्ये आपण असल्याचे ज्ञान. It is the sense of being in the human form. 84 लक्ष योनीमध्ये ते ज्ञान आहे. पण त्या 84 लक्ष योनीची त्या ज्ञानाला आपली योग्यता कळणे शक्य नाही. It is said that there are in all 84 lakhs different kind of living beings, but all don't have the capacity to know themselves. त्याला ती बुद्धी इंद्रिय नाही. They don't have the intellect. मानवाला ती बुद्धी इंद्रिय उपलब्ध दिलेली आहे. आणि मानव काय निर्माण झाल्यानंतर ब्रह्माला ब्रह्मज्ञान झालं आहे. Only the human beings have been given the intelligent equipment, and after the birth of man, Brahma knows that he is. आणि ब्रह्माला ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जग आणि संसार कसा मिथ्या आहे हे स्वप्न दृष्टांताने त्याला कळते.
After he comes to know that he is, Brahma also comes to know that world is an illusion, taking the example of the dream world. जाग झोपते स्वप्न आनंद जागा आहे असे वाटते. जागा आहे ते वाटल्याबरोबर तिथे जग आहे असे दिसले. मग जग आहे दिसल्याबरोबर तिथे आपणालाही काय असे दिसले. ज्याला जागृती आलेली आहे, जागा झालाय, त्याचे काय सुखाने झोपलेले नाही. One who is sleeping comfortably feels that he is awake and sees the dream world in which he has a separate body. असं असताना जाग आल्याबरोबर जग दिसले. जग दिसल्यावर त्याच्यात आपल्याला काय पण दिसली. पुष्कळ व्यवहार घडले. शेवटी आले ती जाग खरी जाग नव्हती, पण ती गेली आणि खरी जाग म्हणजे झोपलेला सुखाने जागा झाला. In the dream, so many activities happened and they lasted and appeared real until it was found out that the wakefulness was not real. आता तो झोपलेला सुखाने जागा झाला, तो सुखी नाही. The disappearance of the dream resulted in the happiness, but he was already happy before watching the dream. जागा झालेला नव्हता तो सुखीच आहे. जागाला वाटले ते महादुखाचे कारण झाले. One who was sleeping was happy, but the false wakefulness gave rise to unhappiness. मी जागा आहे त्याचे वाटले एक महादुखाचे कारण. The idea I am awake resulted in great misery. मी जागा आहे त्याचे वाटले एक महादुखाचे कारण. परंतु जागा झाला नसलेला तो कसा आहे, सुखी आहे. Before having the false wakefulness, how is he? He is happy. मला ब्रह्मासारखा आहे. मग त्याला दुःखाचा अनुभव नाही, सुखाची गरज नाही. In deep sleep, his state is like that of Parabrahman, means happy and no need for happiness. एक दोन अंग दाखवतात, एक निर्गुण एक सगुण. There are two types indicated. One is Nirgun, that is without attributes, and another is Sagun, with attributes. एक व्यक्त एक अव्यक्त. The first is unmanifest and the second manifest. ते गाढ झोपलेला आहे असा जो अर्थ आहे, तिथे जागा आहे असा गुण नाही. In the deep sleep, the sense of being is absent. आणि जागा याचा जो गुण आज झाला तो नाना दुःखाला कारण झाला. The beginning of wakefulness became the cause for all the misery. परंतु तो मिथ्या होता, खरा नव्हता. But that wakefulness was false. It was not true. कोण स्वपण म्हणजे आपण जागा याची म्हण. The sense of I is the feeling of wakefulness. स्वपण म्हणजे आपण जागा याची म्हण. पण तो आपण जागा याची म्हणेला न विचारता त्याच्याकडे लक्ष देता दिसते भासले त्याला स्वप्न म्हटले. Instead of looking at the one who is watching the dream, he got involved in the scene, the dream. आता दिसते भासले त्याचा नफा तोटा काय झाला. In the dream, what was seen, what appeared, what was the profit, what was the loss. अवघ्या जगातील प्राणी मात्राचा What was the profit and loss of all the living beings seen in the dream world? जिथल्या त्या जगाचा नफा तोटा काही झालेला नाही बघा, लक्ष द्या. Take a special note of this. There is no profit, no loss.
आता याला जे स्वप्न आले म्हणून दुःख भोगावे लागले, ते याला भोगावे लागले. त्या मिथ्या स्वप्न, मिथ्या जागृती. Only the one who had false beingness, false wakefulness had to suffer. तो जागा झाला होता हे खरं होतं का? झोपलेला होता. In the dream, was he really awake? No, he was sleeping. आता हा जो खुशाल झोपलेला होता हा निर्गुण. कशामुळे? जागा आहे असे गुण नाही, जागा आहे असा गुण तिथे नाही. One who is sleeping is in the nirguna state, the state without attributes, because the attribute of wakefulness is not there. आणि जागा आहे असा गुण म्हणजे स्वप्न. And I am awake is beingness, I amness. आणि स्वप्न म्हणजे उघे जग. And I amness means entire world. ब्रह्मज्ञानाच्या ब्रह्मदृष्टीने आहे. मानवाच्या देहदृष्टीने सापडतो सुखाच्या निमित्ताने दुःखच भोगतोय, आणखी सुखाची सामग्री साहित्य गोळा करतोय, पण त्याच्यातून किल्ली होणार ती दुःखदायीच होत. Human beings struggle to get more and more pleasure, but what they get is mainly pain. कोणती योग्यता येऊ दे, परंतु त्याला अनुभव दुःखाचाच असणार. Whatever may be one's greatness, but the experience that he will have will be of pain only. त्या दुःखाचे निरसन होण्याकरता आत्मज्ञानाशी त्या संबंध ठेवा. In order to get rid of the misery, make friendship, make contact with yourself. आपण असलेल्या ज्ञानाशी मैत्री करा, स्नेह करा. For happiness, make affection, friendship with knowledge you are. गुरुच्या योग्यतेने त्याला माना. Consider and respect your consciousness as your guru. त्याला गुरुची योग्यता आहे. आणि हा गुरु आहे म्हणजे तुम्ही ध्यानात द्यावा, पण आपण असलेल्या ज्ञानाला. Meditate on the knowledge you are as your guru. त्याच्या देहाची ओळख घेऊ नका. While doing this, keep the body identity away. आपण असलेल्या ज्ञानामध्ये देहाची ओळख ठरवू नका. देहाची ओळख न करता आपण असलेलं ज्ञान जेव्हा तुम्ही ठरवून ठेवणार, तेव्हा ते यथार्थ सत्य नित्याचा निवाडा तुम्हाला प्रत्यक्ष दाखवेल. With such meditation, the true and the eternal will be clear to you. केवळ स्वप्न जगाचे बीज आहे. The I amness is the seed of the world. त्याला पाणी घालावं लागत नाही, पाण्याने वाढ. This seed doesn't need watering. It grows without that. तर इथे तुम्हाला सावध झालं पाहिजे. याकरता तुम्ही असलेल्या ब्रह्मज्ञानाला शब्द आणि हमी म्हणून तुम्ही असलेलं ज्ञान आहे, त्या ज्ञानाची भक्ती करा, त्या ज्ञानाला धरा, त्या ज्ञान ध्यानात धरून बसा. The knowledge you are is the knowledge of Brahman, because there is the world and the sense of being. Give attention to it, meditate on it. म्हणजे ते ज्ञान तुम्हाला सगळं यथार्थ सगळं ज्ञान देईल. The meditation on the knowledge you are will give you all the self-knowledge. खरा की खोटा याचं उत्तर शब्द नाही देत. हा खरा की खोटा याचं उत्तर शब्द देतच नाही. शब्द होणार असतो, कारण वचन काहीच खरे नव्हे म्हणून. As the appearance is all untrue, word cannot give knowledge. तुम्हाला आशा इच्छा वासना हा जो तुमचा अनुभव आहे त्याची गरज आणखी वाढते, हेच विषयाचे ज्ञान आहे. Your hopes, desires and cravings, they go on increasing day by day, which indicates that you are meditating on the sense objects. परंतु आता तुम्ही ऐकल्याप्रमाणे तुम्ही असल्याचे ज्ञान
हे तुमचे रूप आहे, काय तुमचे रूप नव्हे, असं हळूहळू होता होता तुमच्या आशा इच्छा हळूहळू पूर्ण झाल्यासारखे होते. As you stabilize in consciousness as your identity and not the body, the effect will be your hopes, desires and cravings will appear to be fulfilled. There won't be need for them. जसं आपल्या घरी आता आपण तृप्त झालेला आहे, बाजूच्या घरात जेव्हा तेवढे त्यांच्याकडे भोजनं चाललेली आहे, पाहायचं तुम्ही आता जेवण असे आशा इच्छा वासना ह्या सर्व तृप्त झाल्याचा अनुभव झाला पाहिजे. Just as when your stomach is full, you don't feel like eating. Similarly, you must feel the fullness so far as the hopes, desires and cravings are concerned. भोगाने भोग भोगून समाधान मिळणार नाही. The worldly pursuits for joy never give satisfaction. आत्मज्ञानाचा दर्शन झाल्याने तुम्हाला चिराई समाधान मिळेल. त्याच्याकरता गुरुभक्ती केली पाहिजे. गुरुभक्ती म्हणजे तुम्ही आपल्याला ज्ञानाचे चरण धरले पाहिजे. In order to achieve full contentment, you must worship your Guru. That is, you must hold the feet of your consciousness. चरण म्हणजे हालचाल, हालचाल म्हणजे चेतन, चेतन म्हणजे चैतन्य, तुम्ही असल्याचे ज्ञान. The movement of the Guru's feet means the movement in you, your consciousness. काही विषय दाखला पाचही प्रकाराने त्याचा पुन्हा पुन्हा अनुभव येऊ लागला ती त्याची गरज वाटते. पंचज्ञानाने जो जो अनुभव येतो त्याला विषय म्हणायचे. तो विषय एकदा टाकला की पुन्हा पाहिजे, मग पुन्हा पाहिजे, पुन्हा पाहिजे. In this world, whatever you enjoy, you want more and more of it. You desire more and more of it. अशी त्याची गोडी वाढत जाते. त्याच्यामध्ये तो सापडला जातो. Your liking for the enjoyments goes on increasing and you get involved in it. तेव्हा विषयाची गोडी नष्ट होण्याकरता आत्मगोडीशी संगमत करा. In order to get rid of the attachment for sense objects, you develop attachment for the self. आपण असलेल्या ज्ञानाचे आपण विकृत व्हावे, मग ते ज्ञान तुम्हाला आज बाहेर कसं काय झालंय सर्व यथार्थ सांगेल. You must develop oneness with your sense of being, which will then open up all secrets in and out. अवजर कोणाला तुम्ही ते सांगू नका, तुमचे तुम्हीच करा. Initially, you don't discuss this with others, but do it for yourself. आणि तुमच्याकडून नंतर मग जेव्हा ते कधी काळी बाहेर पडेल, लोक तुम्हाला देवरूप म्हणतील, अवतारी म्हणतील, अंक म्हणतील. But in due course, when this knowledge will shine out of you, people will call you as God, as incarnation. तुम्ही असलेलं ज्ञान तुम्हाला प्रसन्न झाले तेव्हा. This will happen when the knowledge you are, your consciousness, is propitiated. तुम्ही असलेलं ते ज्ञान तुम्हाला प्रसन्न होण्याकरता हे ज्ञान स्वरूप आहे, देहरूपी नव्हे. In order to propitiate your consciousness, you must establish in your form of consciousness and not the body identity. विषयाचा भोगता नसून विषयाचा जाणता आहे. I am not the enjoyer of the sense objects, but I am their knower. अशा श्रद्धेने तुम्ही ध्यान धरा, त्या ध्यानाने राहा. Develop this faith and meditate. म्हणजे तुम्हाला हा संसार खरा किती खोटा किती हे यथार्थ कळेल. With that, you will come to know the truth or falsehood of this worldly experience.